नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातल्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज संपलाय. 2 दिवसात या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल. अर्थात यात पुणे लोकसभेसाठीही मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले. चला तर मग पाहूया पुण्यात मतदार किती, मतदान केंद्र किती, त्याचबरोबर मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान करायला जाणाऱ्या सर्व मतदारांसाठी कोणते निर्बंध आहेत. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मतदारांनो, जागरूक व्हा, मतदानाचा हक्क बजावा. चला तर मग मतदान करूया. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20,61,276 मतदार आहेत. पुणे मतदारसंघातील पावणे 21 लाख मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. वडगाव शेरीत एकूण 4,67,669 मतदारांची संख्या आहे. तर त्या पाठोपाठ कोथरूड मतदारसंघात 2,68,347, कसबा-पेठ मतदारसंघात 2,25,678, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 1,88,270, पर्वती मतदारसंघात 1,83,677, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 1,72,544 मतदार आहेत. कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार आहेत हे आपण पाहिलं. आता प्रत्येक विधानसभेत किती मतदान केंद्र आहेत हे देखील पाहूयात. पुणे लोकसभेतील 20,61,276 मतदारांसाठी तब्बल 2,018 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यापैकी वडगाव शेरीतील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 453, कोथरूडमध्ये 397, पर्वतीमध्ये 344, शिवाजीनगरमध्ये 280, कसबा पेठेत 270 तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 274 मतदान केंद्रावर मतदान पार पडेल. राज्यातील तिन्ही टप्प्यातील मतदानाचा टक्का मागच्या निवडणुकांच्या तुलनेत घसरल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभेत नक्की किती टक्के मतदान झालं होतं हे देखील पाहूयात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात 20,75,039 मतदार होते. त्यापैकी केवळ 10,34,154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच 49.84% मतदान झालं होतं. म्हणजेच 50%पेक्षाही कमी मतदारांनी मतदान केलं होतं. त्यात यंदाच्या वर्षी सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्यामुळे पुण्यात हा टक्का कमी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती केली जात आहे. त्या अंतर्गतच मतदारांना सहजरित्या आपलं मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी मतदारांनी eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वोटर सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन करावं व इलेक्ट्रोल रोल ऑप्शनमध्ये जाऊन आपलं नाव शोधावं. अशा पद्धतीने सहजरित्या मतदारांना आपलं मतदान केंद्र माहिती करता येऊ शकतं. पुणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर जाताना कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नये पाहूयात. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 144 अन्वये 12 मे रात्री 12 वाजल्यापासून ते 13 मे रात्री 12 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात कोणतीही व्यावसायिक दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, टपऱ्या बंद असतील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्याचबरोबर कोणतेही वाहन 100 मीटरच्या आत आणण्यास बंदी आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वाहने वगळता सर्वांना हा नियम लागू असणार आहे. त्याचबरोबर मतदान करण्यासाठी जाताना जवळ मोबाईल, ज्वलनशील पदार्थ किंवा वस्तू, पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा इतर कोणतीही वस्तू बाळगता येणार नाही. भारतीय मतदान पद्धती ही गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी हे निर्बंध घातलेले आहेत. जिल्हा प्रशासनानं मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, वेटिंग रूम्स, तात्काळ वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या सेवांची व्यवस्था केलेली आहे. ज्यामुळे मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. त्यामुळेच 13 मे हा पुण्यातील मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करण्यापेक्षा हा दिवस आपल्याला संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार म्हणजेच मतदानाचा अधिकार बजावण्याचा दिवस आहे. आपल्याकडे आपलं सरकार आणि योग्य उमेदवार निवडण्याची ताकद आणि स्वातंत्र्य आहे. म्हणूनच पुण्यातील सर्व मतदारांनी आपला हक्क बजावावा असं आवाहन टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.